शेवचिवडा आणि जिलेबी खाणे म्हणजे खरा विषय. जत्रेचा सगळा अंदाज घेऊन गप घरी गेलो आणि मग संध्याकाळी कामावरून कडक मध्ये तयारून पुन्हा गेलो जत्रेत. बघा रे आता कसं एकदम खतरनाक वाटते जत्रा. ये इकडे लहान पोरांची खेळणे, इकडे घरातला सामान आणि बायकांचं तर मला काही समजतच नाही. लाकडी पोळपाट आणि लाटण्याशिवाय त्यांच्या चपात्या गोलच बनत नाही म्हणे. डायरेक्ट नकाशे बनतात नकाशे. जाऊ द्या आता स्वतःची गाडी घेतली, पण लहानपणी या गाड्यांमध्ये बसायचं स्वप्नच राहून गेलं. ये बघा रे ट्रॅम्पोलिन वर पोरत असे उड्या मारताय ना जसं की पाटलाचं लग्नचे. ट्रॅम्पोलिन वाल्याला म्हटलं मला पण नाचायचं, म्हणजे जाता का खाता. जाऊ द्या म्हणलं. इकडे पाण्याकडे आलो तर पोरांचं वेगळंच गणित चालू आहे. म्हणलं चला आपण पण बसू आता. पानावाला म्हणे अरे लाखो दिलो की शान आणि 33,000 फॉलोअर्सची जान. पाना टामटुमे म्हणे तुम्ही बिलकुल रिक्स घेऊ नका. आता यानं पहिलेच हातभर पाडून ठेवली. मग काय आलो परत जत्रेत ना महिला मंडळ खरेदीला आघाडीवर होती. का बरं माहिती का, पुरुष मंडळी इकडे तोंड मारत होते लोकनाट्य तमाशा मंडळाची हजेरी बघायला. इकडे चालू तर झालं, पण बाबा मचल मतारी मंडळी डायरेक्ट फॉर्म मध्ये होती. बाबा म्हणे रंभे, बाबा गुच्चूप पॅक एक खांबेन घरी पडा लंबे, नाही तर तुमच्या म्हातारांनाच नाव सांगतो म्हणलं. बाबा म्हणे तुझं लग्न होते बेटा, मग बघतोस तू कसा येतो तमाशाला. म्हणलं बाबा असो. जत्रा म्हणल्यावर आमच्या लाडूबाईला कॉल केला. म्हणलं काय घ्यायचं बबडी. म्हणे हेलिकॉप्टर. मग काय बाजीने बोलायला नाही का तुले नाही का. हेलिकॉप्टर घेऊन पाटील डायरेक्ट घरी आला. तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर सध्या आता मेंटेनन्सवर आहे. बघू आपण पुढच्या विभागात कसं होतंय. आणि स्वतःसाठी तरी एकदम खतरनाक आयटम घेतलाय मी. टुचुक वाला बॉल. आता जत्रा म्हटल्यावर पोरांनी शेतात ठेवली होती पार्टी. एक कांदा कापतोय, एक कोथमीर कापतोय, एक भाजी हलवतोय, एक पाणी टाकतोय. 1 मिनिट मी पण काम केलंय बरं का. खायला मीच होतो ना. हे बघा रात्री वावरात डायरेक्ट खेळ चाले. असो जेवून गावात आलो. हा विषय बघा रे तुम्ही. 5 का 50 10 का 100 गावठी कजिनो. 100 रुपये घेऊन एका रात्रीत अंबानीला बंबानी बनवण्याचे स्वप्न बघतात लोक इथं. चला रे आता तुम्हाला दाखवतो खरा विषय तमाशा. आटलांचा बैलगाडा लागल्यावर तमाशावाले बाजूलाच पोरच इकडे तमाशा करताय. आणि मग आम्ही कशाला सोडून असायचं. बाबो राजू तर म्हणे रंबा तुला घेऊन नाचतो मी. बघितली का पावर. उगाच नाही म्हणत देशी कंबा. याला म्हणलं पहिले त्याला खाली उतरव, रंबा नाही संभाळतो. तर अशी आमची गावची जत्रा. तुमच्या पण गावच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या असतील ना, तर शेअर करून टाका तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ आणि फॉलो करून घ्या पटकन. पुन्हा भेटू तोपर्यंत जय महाराष्ट्र.